हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर हा व्हिडिओ मी काल दुपारपासून शूट करत होते. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कामं करत करत थोडा शूट घेत होते. तर इथं मला पालकचा गरगटा बनवायचा होता. पालकची भाजी कोण कोण म्हणता, आम्ही गरगटाच म्हणतो. गावाला आमच्या घरी गरगटा म्हणायचे आणि इकडे सासरे पण गरगटाच बोलतात. तर मला रेसिपीच्या चॅनलवरती पण पालकची भाजीचा गरगटा टाकायचा होता, म्हणजे रेसिपी बनवायची होती. आणि म्हटलं जेवणामध्ये पण दुपारसाठी होईल म्हणून मी लवकरच तयारी केली होती. कामं वगैरे आटपून घेतली सगळी आणि म्हटलं रेसिपी पण शूट करून घेते. तरी ते लसूण सोलत होते, त्याचीच माझी तयारी चालू होती पालकची भाजी बनवण्यासाठी. आणि अशी सगळी कामं करून म्हटलं आता व्हिडिओ बनवावं, रेसिपी शूट करावी आणि व्लॉगिंगसाठी पण होईल. तर असा मोबाईल स्टँडवर लावला की पोरांची एवढी दंगामस्ती चालू असते. आता मुलांना सुट्टे आहेत तर सारखं घरात आत बाहेर करतात, खेळायला जातात येतात. दनादन पळत आले, मोबाईलला धक्का वगैरे लागला, पाय लागला आणि मग स्टँडवरती मोबाईल लावलेला असतो. मोबाईल जर पडला तर मग मोबाईलचं कामच झालं. त्यामुळं सारखं मला लक्ष द्यावं लागतं मोबाईलकडं. आणि आता काय मुलांना सुट्टे आहेत त्यामुळे त्यांचा पाय अजिबात एका जागेवर नाही, नुसते मस्ती करत राहतात, खेळत राहतात. तर असं त्यांची ती कामं चालायचीच. त्यांना म्हटलं जरा वेळ दुपारचं झोपत जा तासभर. अजिबात नाही, त्यांना झोपायला अजिबात आवडत नाही. म्हणतात नाही झोपायचं, आम्हाला खेळायचं, झोप लागत नाही असं बोलतात डायरेक्टली. म्हटलं आम्हाला झोपायला इथं टाईम नाही आहे, झोपायला भेटत नाही आणि तुम्हाला झोपायला टाईम आहे तर तुम्हाला झोपू वाटत नाही. असंच असतं लहानपणी. जेव्हा झोपायला टाईम असतो, आपण लहान असतो त्यावेळेस सगळेजण झोपा म्हणतात, त्यावेळेस आपण झोपत नाही. आणि जेव्हा मोठे होतो त्यावेळेस आपल्याला वाटतं कामाने आपण दमतो, त्यावेळेस असं वाटतं थोडा आराम करायला पाहिजे, झोपायला पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्याला झोपता येत नाही. तेच ते मी त्यांना सांगत असते की आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही पण झोपत नसायचो, खेळायचाच वेळा असायचा. पण आता मोठे झाल्यावर समजतं की लहानपण किती भारी होतं. झोपायला वगैरे भरपूर टाईम असायचा पण त्यावेळेस झोपता येत नाही, म्हणजे झोपूच वाटत नाही, नाही का? कारण लहानपण असंच असतं, हो की नाही? तर असो इथं मुलं बसून खेळत होते, लुडो वगैरे काय काय त्यांचे खेळ चालू होते. आणि त्यांना म्हटलं बसून खेळा, म्हणजे माझं पण लक्ष माझ्या कामात राहील. नाही तर तुम्ही जर असं पळत राहिला, मस्ती करत राहिला तर माझं लक्ष सगळं मोबाईलकडेच राहील, पडतो आहे की काय म्हणून. मग त्यानंतर मी ते सगळी भाजीची तयारी वगैरे करून घेतली. आज मला 2 व्हिडिओ बनवायचे होते, रेसिपीचा पण आणि लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचे होते. त्यामुळे म्हटलं लवकर कामं करते म्हणजे मला व्हिडिओ बनवायला टाईम मिळेल. तर इथे मी गरगटा भाजी करून घेतली, पालकची रेसिपी वगैरे बनवून झाली. त्यानंतर पाणी पण लावलं, पाणी भरून घेतलं. पाणी मी दुपारीच लावलं होतं लवकर भरायचं म्हणून, पण पाणी खराब आलं होतं म्हणून पाणी मग परत भरते म्हटलं म्हणून तसंच ठेवलं. बाकीचं शूट वगैरे करून झाल्यानंतर पाणी लावलं. अगोदर लावलेलं म्हटलं लवकर भरून होईल, पण काम जेव्हा आपण काहीतरी असं लवकर करायला जातो त्यावेळेस असं काहीतरी प्रॉब्लेम येतो, ते कामाला उशीरच होतो. तर पाण्याचं तसंच झालं. घरातले सगळं पाणी भरून घेतलं. आता बाहेरचं ड्रम वगैरे राहिलं होतं भरायचं. आणि दुपारच्या जेवणाची रेसिपी बनवली, त्याचे भांडे वगैरे पडलेले म्हटले ते पण घासून घेते, पाणी चालू आहे तोपर्यंत. कामं सगळी म्हणजे भांडे वगैरे पडलेले असतील तर ते घासून वगैरे ठेवता येतात. आणि पाणी भरल्याशिवाय सगळी कामं झाल्यासारखी वाटत नाही. पाणी जर राहिलं असेल तर असं वाटते मेन महत्त्वाचं काम ते राहिले. पाणी भरून घेतले की असं वाटते सगळे माझे कामं झालेत. आणि आज नेमका पाण्याला उशीर झाला. तर स्वतः इथं पाणी वगैरे मी भरून घेतलं होतं. घरातलं बाहेरचं थोडं बाकी होतं, तर भांडे पण पटकन घासते. त्यानंतर मला मुलांना पिझ्झा बनवून द्यायचा होता. संडेला राशन भरायला गेलो होतो डीमार्टमध्ये, त्यावेळेस पिझ्झा बेस घेतला होता. तर म्हटलं तो पण बनवून देते, त्यांना राहिलं की तसंच राहून जातं. चीज पण होतं, सगळं सामान होतं घरामध्ये, तर म्हटलं लगेच पिझ्झा पण त्यांना बनवून देते. आणि बनवते कामात केलं की तसंच राहून जातं. आणि त्यांना बनवतोपर्यंत सांगितलंच नाही की मी तुम्हाला पिझ्झा बनवून देणार आहे, नाही तर नुसती घाई गडबड केली असते, मग मी कधी बनवणार. त्यामुळे म्हटलं माझी सगळी कामं होऊ देत, नंतर त्यांना सांगते की पिझ्झा बनवून देणार आहे म्हणून. तरी तर मी भांडे वगैरे घासून घेतले आणि आता मोबाईल लावून माझी कामं चालू होते. सारखे घरात येऊन बघायचे मोबाईल व्यवस्थित लावला की नाही, काम म्हणजे मी दिसते की नाही. तर व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन काम करावं लागतं आणि त्यात मग जरा जास्तच वेळ जातो. तर स्वतः इथं भांडे वगैरे घासून घेतले. आणि तसं तर पाणी मी लवकर भरते. पाणी लवकर भरलं तर मग दुपारचे भांडे मी घासत नाही. सकाळी आणि संध्याकाळी असे 2 टाईम भांडे घासते. मग 1 तास किती पडले ते पडते असे करते आणि मग एकदाच भांडे घासत असते. जर पाणी भरायला कधी उशीर झालाच तर मग पाणी भरताना दुपारचे भांडे घासते. आणि जेवणं झाल्याच्यानंतर मग मला रेसिपी वगैरे बनवायचं असतं, शूट करायचं असतं. मग त्यामध्ये हे कामं करत राहिलं तर मग व्हिडिओ रेसिपीचा अपलोड करायला लेट होतो आणि मग
संध्याकाळी व्हिडिओ अपलोड केला तर मग व्ह्यूज येत नाही, त्यामुळे दुपारी लवकरात लवकर जेवढे लवकर होईल तेवढं व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करते. तरी पण सगळी कामं करून रेसिपी अपलोड करायला मला 4-4:30 तर वाजतातच. आणि असे आणखीन कामं जर करायचे म्हटलं तर मग खूपच लेट होतं. मग असं वाटतं काय फायदा आहे एवढं लेट व्हिडिओ पाठवून, एवढी मेहनत करून व्हिडिओ वगैरे बनवून. त्यामुळे मग दुपारचे भांडे तसेच ठेवते आणि संध्याकाळच्या भांड्यासोबत ते पण भांडे घासून घेते. आणि आता आपण रेसिपीचं म्हणजे व्हिडिओ बनवतो आहे, अपलोड करतो आहे, तर ते पण काम वेळेत व्हायला पाहिजे. घरातली किती कामं केली तर काय संपणार नाहीत. त्यामुळे मी एखादं काम बाजूला ठेवते, जसं की भांडे वगैरे असतील दुपारची तर मग ते नंतर करते आणि पहिलं व्हिडिओचं काम करते. सकाळपासूनची माझी सगळी कामं पाणी भरेपर्यंत 3 वाजेपर्यंत सगळं आवरून घेते आणि मग राहिलेल्या वेळेमध्ये मी रेसिपी बनवत असते. घरातली कामं काय संपणार नाहीत. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कामं केली तरी पण आपल्याला टाईम पुरत नाही. जोपर्यंत आपला हात चालू आहे तोपर्यंत ते कामं काही संपत नाही. जेव्हा आपण जमिनीवरती बसू पडू त्यावेळेसच कामं आपले संपतात, हो की नाही. आणि खरं तर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं वाटते तेवढं अजिबात सोपं नाही आहे. खूप वेळ द्यावा लागतो, खूप मेहनत आहे. जे कोणी व्हिडिओ बनवते ना ते त्यालाच माहिती आहे किती आपल्याला याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो. माझ्यासाठी सुद्धा अजिबात हे सोपं नव्हतं, खूप कठीण होतं. 2 चॅनल सांभाळायचं, रेसिपीचं, व्लॉगिंगचं, प्लस घर सांभाळायचं आणि मुलांची शाळा वगैरे हे सगळं हँडल करून मला याच्यावरती दोन्ही चॅनलवर काम करायचे असायची. आणि हे सगळं करायचं म्हटल्यावरती खूप कठीण काम आहे. वेळ पाहिजे, वेळ असेल तर सगळी कामं होतात. पण मला सगळं बघून जरा वेळ इकडे तिकडे व्हायचा व्हिडिओ अपलोड वगैरे करण्यासाठी. तर असो, आता हाऊसवाईफ म्हटलं की हे सगळं हँडल करून करावं लागतात कामं. आणि हाऊसवाईफ म्हटलं की सगळ्यात जास्त कामं हाऊसवाईफला असते. बोलायला खूप छोटासा शब्द आहे हाऊसवाईफ, पण खरं तर ती जास्त काम करते दिवसभर. तिच्या जीवाला माहिती की ती दिवसभर काय काय काम करते. बघायला वाटतात कपडे, भांडे, फरशी, पाणी, बाकी काय काम आहे दिवसभर, तर असाच दिवस मोकळा असतो. पण घरामध्ये छोट्या कामापासून ते मोठे कामं करेपर्यंत पूर्ण वेळ ती आपल्या घरासाठी देत असते. आणि माणसं बाहेर काम करून येतात ते त्यांचं काम दिसतं, पण आपण दिवसभर घरात राहतो ते आपलं काम कोणाला दिसत नाही. आणि माझं कसं, एखादं काम हातात घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही असं आहे. मग ते कोणतंही काम असू दे. आता यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवते, 3 वर्ष झालं मी मेहनत करते, पण मी अजिबात सोडलं नाही. सगळे मला म्हणतात तुला पगार चालू होती की नाही, तुझं काम कधी पूर्ण होणार, किती दिवस करायचे. मी म्हणते होईल तेव्हा होईल, काम आपण करत राहायचे, आज ना उद्या नक्की होईल. आणि आता हे नवीन ब्लॉगिंगचं पण चॅनल चालू केलं. आपण काय चुकीचं करत नाही, आपण जे काय आहे ते रिअल दाखवतो आहे. यात काही चुकीचं नाही आहे. लोक काय बोलतच राहणार आहेत, कोणी काही बोलू दे. आपल्या जीवाला माहिती आहे ना आपण बरोबर आहे, आपण व्यवस्थित करतो आहे, काही चुकीचं दाखवत नाही. मग काय करायचं, बाकीच्यांना बोलणारे बोलतच राहतात. आपण आपल्या कामावरती फोकस करायचा आणि आपण आपलं काम करत राहायचं. आपण फक्त मेहनत करत राहायची, एक ना एक दिवस नक्की त्याचं फळ आपल्याला मिळतं. तर असं खूप झालं तर यूट्यूबबद्दल बोलणं. तुम्ही म्हणाल किती बडबड करते, तरी तर मी चहा पण ठेवून घेतला. आता हे याचा टाईम झाला होता त्यामुळे चहा एकीकडे ठेवला आणि पिझ्झाची सगळी तयारी करून घेतली. आता पिझ्झा बेक करून घ्यायचा होता आणि 3 पिझ्झा बेस होते, तर मी एक बनवला, आर्णवने आणि सोनाक्षीने त्या दोघांनीसुद्धा बनवला. तर 3 असे पिझ्झा बेसवरती आम्ही सगळी टॉपिंग करून घेतली होती. आणि मुलांना पण ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्यांना पण मी शिकवत असते, असं करा तसं करा. त्यांना पण आवडतं हेल्प करायला आणि मुलंही शिकतात. आजकाल मुलांना थोड्या गोष्टी तरी यायला पाहिजे, हळूहळू शिकवल्या तर त्यांना पण जमतात आणि त्यांना पण छान वाटतं, हे सगळ्या गोष्टी आवडीने करतात. तर पिझ्झा बनवायचं म्हटलं मुलं तर जाम खुश झाली होती. तरी ते अर्णवने पिझ्झा सगळा बनवून घेतला होता. त्याचा पिझ्झा आता बेक करायचा होता. सोनाक्षी ते तयारी करत होती. आता पिझ्झा बनवतोय म्हटल्यावर काय सगळे जाम खुश झाले होते. तर मी ते पिझ्झा सगळा दोन्ही तिने पण बेक करून घेतलेले. तर हा सोनाक्षीचा पिझ्झा तयार झाला होता. हे पहा किती भारी झाला आहे. आणि पिझ्झा काय आता सगळ्यांनाच बनवता येतो आहे. हे पण आले होते, त्यांना चहा नाश्ता दिला. आम्ही सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला, आईंना चहा बिस्किट दिलं. त्यानंतर आता स्वयंपाक करायचा होता, तर म्हटलं किचनवरचा राडा आवरून घेते आणि लगेच स्वयंपाक करून घेते. तर सगळ्यांनी पिझ्झा खाऊन घेतला, हे पण आले होते, सगळ्यांचा चहा नाश्ता झाला. आता मला स्वयंपाक करायचा होता लगेचच. तर असंच माझा पूर्ण दिवस जातो मुलांमध्ये, व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि कामामध्ये. तर कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ माझे पाहायला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. बाय.